जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। भाजपा पदाधिकाऱ्यांची डॉक्टरला अमानुष मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। आष्टी तालुका भाजपचे अध्यक्ष सचिन होले व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य अंकिता होले व त्यांच्या काही साथीदारांनी तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर चंद्रशेखर रावेकर यांना अमानुष मारहाण केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ। वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामची पंत येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कर्तव्यावर असलेल्या सरकारी डॉक्टरवरच काही नागरिकांनी जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर बाब उघड झाली आहे। या घटनेमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव श्यामजी पंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संकेत चंद्रशेखर रावेकर हे नेहमीप्रमाणे कर्तव्यावर होते। दरम्यान चिस्तूर येथील रहिवासी सौ लता पुरुषोत्तम मिसळे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिका पाठवण्याची विनंती करण्यात आली। प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका ही गरोदर महिलांसाठी राखीव असल्याचं सांगितल्यानंतर ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी रुग्णवाहिका चिस्तूर येथे पाठवली। सदर महिलेस प्रथम आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर मृतदेह परत गावाकडे नेत असताना संतप्त नातेवाईकांनी तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत डॉक्टरांवर संताप व्यक्त केला। यावेळी काही व्यक्तींनी तुमच्या निष्काळजीपणामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला असा आरोप करत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेत सचिन होले, अंकिता होले, नवाज खा पठाण, राहुल बुले तसेच इतर काही अज्ञात व्यक्तींचा सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी तळेगाव श्यामजी पंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय। तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था हिसक कृत्य प्रतिबंधक अधिनियम 2010 अंतर्गतही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांनी दिली आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ तालुकास्तरीय वैद्यकीय संघटनेच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आलं असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या हल्ल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वैद्यकीय अधिकारी श्रद्धा घुमारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करावी अशी मागणी करत सुरक्षेची हमी मिळेपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। किंवा आणखी इतर काही पण असे प्रोटेक्शन इक्विपमेंट्स मला पाहिजे आहे जेणेकरून मी इथे काम करू शकेन। अदरवाईज ओपीडी आणि बाकी सगळं नाईट वगैरे आम्ही करण्यास असमर्थच आहोत आणि याचं पण समाधान करण्यासाठी ज्यांनी पण हे सगळं कृत्य घडवून आणलेलं आहे त्यांच्यावर पण लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी।